अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। रोहित पवारांनी राज ठाकरेंसोबत दादांच्या विमान अपघातासंदर्भात चर्चा करत पाठिंब्याची मागणी केली आहे। तर प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेले पुरावे रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे दिले आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे। माझ्या मनामध्ये जे काय होतं ते मी तिथं बोलून दाखवलं। अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही। कोणाला तरी या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, संशय कल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडनं केला जातोय। अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांच्या मनात शंकांचं काहूर निर्माण झालंय। अजित पवारांच्या घातपाताची शंका रोहित पवारांनी बोलून दाखवली। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात न्याय मिळावा यासाठी रोहित पवारांची धावाधाव सुरू आहे। रोहित पवारांनी दादांच्या अपघातासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान यानंतर लगेचच त्यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांनी जे दावे केले आहेत त्या संदर्भात त्यांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली। इथं व्यक्तिगत लेवलला, भावनिक लेवलला मी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे। माझ्या मनामध्ये जे काय होतं ते मी तिथं बोलून दाखवलं। माझ्याकडे जे कागद होते ते मी त्यांना तिथं दिलेले आहेत आणि मी दुसरी कुठलीही तिथं अपेक्षा केली नाही। माझं फक्त एकच आहे की मराठी माणसाच्या पाठीमागे ते नेहमी भक्कमपणे त्या ठिकाणी राहिलेले आहेत। एवढ्या मोठ्या नेत्याकडनं आणि ते सरळ बोलणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं माझी नक्कीच अपेक्षा आहे, मनोमन अपेक्षा आहे। मी बोलून दाखवली नाही आणि ते योग्यच निर्णय आणि योग्यच पद्धतीने या विषयाला पाठिंबा देतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या। रोहित पवारांनी अजित पवारांच्या निधनानंतर VSR आणि DGCAच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। तसंच VSR विरोधात FIR दाखल न करून घेतल्यामुळे रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मुंबई आणि बारामतीमध्ये पोलिसांनी FIR दाखल करून घेतलेली नाही। या संदर्भात देखील त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे। ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे। आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता। त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। तर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा FIR त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत। आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही FIR घेऊ नका। रोहित पवार केवळ राज ठाकरेंनाच नाही तर देवेंद्र फडणवीसांनाही भेटले आहेत। विधान भवनात रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा केली। तसंच त्यांच्याकडे असलेले पुरावे देखील रोहित पवारांनी फडणवीसांना दिले आहेत। एवढंच नाही तर अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। रिसर्च पेपर आणि जे काही माहिती माझ्याकडे आलेली आहे ती पूर्ण माहिती त्यांना तिथं मी दिलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्र एक मोठं राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री हे फार मोठे नेते त्या ठिकाणी असतात आणि देशामध्ये सुद्धा त्यांचीच सरकार असल्यामुळे आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेब असतील, प्रधानमंत्री साहेब असतील आणि जे योग्य असे जे कोणी तिथं असणारे मंत्री नेते आहेत त्यांच्याशी थोडासा पाठपुरावा करून याच्यामध्ये पारदर्शकता या एन्क्वायरीमध्ये यावी यासाठी प्रयत्न करावे आणि त्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। अजितदादा ज्या बंगल्यामध्ये गेले 20-22 वर्ष राहत होते म्हणजे देवगिरी बंगला, तिथं दादांचं एक स्मारक असावं। महाराष्ट्रातून जे काही लोक मुंबईमध्ये येतील
विधान भवन बघतील, मंत्रालय बघतील आणि त्याच्याचबरोबर दादाप्रेमी असल्यामुळे दादांचं एक स्मारक हे देवगिरी बंगल्यावर असावं अशी विनंती त्या ठिकाणी मी केली. रोहित पवारांच्या मागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राज ठाकरेंसोबत तशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच FIR न घेतल्यानं कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. नक्कीच उभं राहायला पाहिजे आणि ह्या विषयावरती आम्ही आपापसात नेहमी चर्चा करतो. राज ठाकरेंशी काल चर्चा झाली. प्रत्येकाला वाटते काहीतरी संशय आहे आणि रोहित पवार ज्या पुराव्यांसह, ज्या मुद्द्यांसह समोर आले आहेत आणि ज्या पद्धतीनं गृहमंत्री फडणवीस आणि त्यांचं गृहमंत्रालय, पोलीस, DGCA आणि VSR कंपनीविरुद्ध FIR घ्यायला तयार नाही, त्याचा अर्थ कोणाला तरी या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विमान अपघात प्रकरणामध्ये काल CIDने पत्रकार परिषद घेतली आणि तपास घातपाताचा सुरू आहे, अपघाताचा सुरू आहे, निष्काळजीपणाचा सुरू आहे हे स्पष्टपणे सांगितलं. तरीही रोहित पवार यांच्याकडे काही पुरावे असतील, काही माहिती असेल तर त्यांनी निश्चितपणे तपास यंत्रणांना दिली पाहिजे. रोज उठून अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, संशय कल्लोळ निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडनं केला जातोय. अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. DGCA आणि VSR कंपनीवर देखील आरोपांची राळ उठवली आहे. मात्र तरीही FIR दाखल न केल्यामुळे रोहित पवारांची धावाधाव सुरू झाली आहे. आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्या रोहित पवार, एकनाथ शिंदेंची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.